हे सगळं जे चाललंय ते पटत नाहीये, सहन होत नाहीये. कारण आपल्यामध्ये असणारी अभेद्य युती आहे, आपल्यात असणारा चांगला ऋणानुबंध आहे, आपण एकोप्याने काम करतोय. परंतु दंगेकरांच्या शिवसेनेतल्या एंट्री नंतर त्यांच्या वक्तव्यामुळं त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की एकनाथजी शिंदेसारखा नेता अशा पद्धतीने मोदीजींना भेटून आल्यानंतर ते असं म्हणतायत की एनडीए असेल किंवा महायुती असेल या संदर्भात आम्ही अभेद्य आहोत, एकत्र आम्ही काम करू, आगामी निवडणुकांना सामोरं जाऊ. आणि त्यांच्याच पक्षाचा पुणे शहराचा प्रमुख अशा पद्धतीने बिनबुडाचे आरोप करून कोणतेही पुरावे नसताना केवळ चमकोगिरी करण्यासाठी, प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी माध्यमांसमोर येऊन टीकेची झोड उठवतो आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना डॅमेज करण्याचं काम अशा पद्धतीने करतोय. या संदर्भात आम्ही मागच्याही वेळेस जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस ही भूमिका मांडली होती आणि यावेळेस सुद्धा या संदर्भात महायुतीचा शेवटी आपला हा एकत्र पॅटर्न आहे आणि महायुतीचा धर्म पाळणं हे प्रत्येकाचंच काम आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे कायमच महायुतीचा धर्म पाळतात, पण अशा पद्धतीने समोरचा जर अधर्माने वागत असेल तर आम्ही धर्माने किती काळ वागायचं हा सुद्धा प्रश्न आहे. या संदर्भात आम्ही आमच्याही वरिष्ठांकडं आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठांकडं या संदर्भातलं आमचं म्हणणं हे मांडलेलं आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करणं हे तातडीने त्यांनी थांबवलं पाहिजे आणि या संदर्भात शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी तातडीने योग्य ती पावलं उचलावीत हे या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर सांगायचं होतं. या संदर्भातली अधिक मुरलीधर मोहोळांवर दंगेकरांनी केलेले आरोप चुकीचे असं भाजपच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं. खरं तर अध्यक्ष म्हणले ते अत्यंत समर्पक आहे की स्वतःची कातडी बचावण्यासाठी बेताल वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं, यासाठी समाज माध्यमांचा अशा प्रकारे वापर करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. आपण जे कोणी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, मुरली अण्णा असतील, यांच्यावर बेताल वक्तव्य करत राहायची, सातत्याने करायची, त्या आणि कोणी करायची, तर यांची काय विश्वासार्हता या समाजात आहे याचा एकदा आपण सगळ्यांनी आणि माझ्यासह त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. आपल्याला विधानसभेत नाकारलं, लोकसभेत नाकारलं, ते नैराश्य येऊन आता तुम्ही महानगरपालिकेच्या तोंडावर स्वतःच फक्त कातडी वाचवण्याचं काम या सगळ्या माध्यमातून आपण करताय. जैन समाजाबद्दल त्यांचं जे वक्तव्य होतं त्याचा मी निषेध करतो, कारण जैन समाज हा आमच्या सोबत आहे आणि आम्ही जैन समाज